नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नागनाथाचे पिशाच्च. या कथेचा पुढील भाग तिसरा. त्याच रात्री एक कार भरवेगानं त्या जंगलात धावत होती. सकाळी 8 वाजता शिलाँगहून ती निघाली होती आणि आतापर्यंत काही दऱ्याखोरी, डोंगर, पहाड, नदी, नाले वगैरे मागे टाकून ती आता पटकाई पर्वताच्या खोऱ्यातील त्या जंगलात पोहोचली होती. धनंजय आणि छोटू आळीपाळीनं ती कार चालवत होते. आदल्या संध्याकाळी ते विमानानं शिलाँगला पोहोचले होते. उतरताच धनंजयांनी आपल्या ओळखीच्या एका धनाढ्य व्यापाऱ्याकडून ती कार मिळवली होती. शिलाँगपासून पटकाईचे जंगल 450 मैल दूर होते. सकाळी 8 वाजता जेव्हा त्यांनी शिलाँग सोडले तेव्हा संध्याकाळच्या आत आपण एवढं अंतर गाठू असा त्यांचा अंदाज होता. पण त्यावेळी त्यांना रस्त्यातील नाना अडचणींची कल्पना नव्हती. त्यामुळे सतत शक्य त्या वेगानं मोटर चालू ठेवूनही त्यांना इच्छित स्थळी पोहोचता आले नव्हते. आता तर रात्रीचा 12 वाजण्याचा सुमार होता आणि आणखीन किती अंतर तोडायचे याची त्यांना कल्पना नव्हती. आपल्या नकाशाप्रमाणे नंदाचं घर इथून जवळ असलं पाहिजे, छोटू कार हाकत असताना म्हणाला. धनंजय डोळे मिटून त्याच्या शेजारी बसले होते. ते आपल्या विचारात गडले असल्याने त्यांनी उत्तर दिले नाही. छोटून एकदा त्यांच्याकडे बघितले आणि आपल्या कारचा वेग वाढवला. समोरून एक मनुष्य वेडावाकडा धावत येताना दिसला. छोटूनं त्याला वाचवण्याची शिकस्त केली. त्यानं जोराचे ब्रेक दाबताच त्या आवाजानं आणि धक्क्यानं धनंजयने डोळे उघडले. ते म्हणाले, छोटू, काय झालं? त्यांना उत्तर देण्यापूर्वी छोटू खाली उतरला होता आणि जमिनीवर पडलेल्या माणसाला वाकून पाहू लागला. धनंजय खाली उतरले व त्या माणसाची नाडी व छाती तपाशीत म्हणाले, थोडक्यात वाचला. हा केवळ धक्का बसून बेशुद्ध झालाय. त्यांनी त्याला गाडीतून बाटली काढून थोडी ब्रँडी पाजली. कोणीतरी भटक्या दिसतोय, छोटू त्याच्याकडे बघत म्हणाला. समोरून एखादा वाघ मागे लागल्यासारखा धावत आला. होय, धनंजय म्हणाले. ब्रँडी पोटात जाताच तो माणूस हालचाल करू लागला होता. त्याला ते म्हणाले, घाबरू नकोस, तुला काही लागलेलं नाही. तुझ्या चेहऱ्यावरून तू महाराष्ट्रीयन असावास असं मला वाटतंय. मी कुठे? मला काय झालं? तो माणूस धडपडत उठून बसत म्हणाला. त्याची चेहरे अत्यंत घाबरलेली दिसत होते. काही झालं नाही, नुसत्या भीतीनं तू मोटारीपुढे बेशुद्ध होऊन पडला होतास. आणि तू महाराष्ट्रापासून इतक्या दूरच्या जंगलात काय करतोय आणि इतका घाबरला कशाने? आम्ही जवळ आहोत, तुला काही घाबरायचं कारण नाही. त्याचं ते आश्वासनपर शब्द ऐकून माणसाला धीर आलेला दिसला. तो म्हणाला, होय साहेब, तुमच्या तोंडून मराठी भाषा निघताच मला बरंच वाटलं. तितक्यात पुन्हा त्याचा चेहरा भीतीने मलूल झाला. तू काहीतरी भीतीदायक बघितलं असावंस, धनंजय त्याच्याकडे बघत म्हणाले. होय, त्याच्यामुळे मला धक्का बसला. पण ते खात्रीनं पिशाच्च होतं. त्याचं सारं अंग रक्ताने माखलं होतं. तू कोणाला बघितलंस? अहो, त्याला बघितलं. साऱ्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. माणूस जिवंत कसा राहील? खात्रीनं ते भूत होतं. फारच भयंकर देखावा होता तो. त्या आठवणीनं त्याच्या अंगावर शहारे आले. त्याला बराच धक्का बसलाय हे धनंजयाने ओळखलं. ते म्हणाले, तू सरळ काय झालं ते सांग बघू. सुरुवात तो जंगली माणूस भेटल्यापासूनची झाली. त्यानं घुमटीत बुटाटकी आहे असं मला सांगितलं, पण ते भूत कशा प्रकारचं आहे ते मात्र त्यानं सांगितलं नाही. ते मला अगोदर कळलं असतं तर मी तिथं मरायला गेलो कसतो कशाला. तो जंगली मला परत भेटू द्या, त्याचं टाळकच फोडून काढतो की नाही बघ. त्या जंगली माणसाचा नंतर विचार करू, धनंजय म्हणाला. पण तू आता धावत आलास कुठून? कुठून म्हणजे घुमटीतून. ही घुमटी आहे कुठे? इथे जवळपास आहे? होय, पण मी काही तिथे परत जाणार नाही. तिथं भयंकर भुताटकी आहे. ते तर तू सांगितलं असंच, पण तू काय म्हणतोयस ते अद्याप मला नीट समजलं नाही, धनंजयांनी सांगितलं. नंतर त्याने अनेक उलटसुलट प्रश्न विचारले तेव्हा दामाजीनं त्याला जंगली माणूस भेटल्यापासूनची सगळी हकीकत सांगितली. दामाजी सत्य बोलत आहे याबद्दल धनंजयची खात्री पटली होती. ते म्हणाले, याबद्दल एकच गोष्ट करण्यासारखी आहे, तू मला ती घुमटी दाखव. दामाजी अतिशय घाबरून म्हणाला, नाही रे बुवा, माझा बाप खाली येऊन मला सांगायला लागला तरी मी तिथे जाणार नाही. तो प्रकार पाहिला तर तुम्ही सुद्धा घाबरून जाल. म्हणूनच तर मी सांगतोय ते मला बघायचं आहे, धनंजय म्हणाले. तुमचं डोकं फिरलंय की काय?
दामाजी म्हणाला. हा, कदाचित तसं असेलही, धनंजय हसून म्हणाले. पण तू तहानलेला दिसतो. यातील थोडी ब्रँडी पे, म्हणजे तुला बरं वाटेल. कित्येक वर्षात इतकी उंची ब्रँडीची बाटली दुरूनही पाहायला न मिळाल्यामुळे दामाजीच्या तोंडाला पाणी सुटले. त्यानं आदाशीप्रमाणे बरीच ब्रँडी घशात ओतली. दामाजी, तू घाबरला तर नाहीस ना? तू भेकड नाहीयेस ना? हो, कोण, मी भेकड? अहो साहेब, 14 सालच्या महायुद्धात या पट्ट्यानं शिपाईगिरी केली आहे, दामाजी छाती काढत म्हणाला. ब्रँडी बऱ्याच प्रमाणात पोटात गेल्यामुळे आता त्याला तरतरी आली होती. पण तरी सुद्धा या घुमटीत जायची माझी काही तयारी नाही. पण मी बरोबर आहे ना? दामाजी, तू कोणाशी बोलतोय त्याची तुला काही कल्पना नाही, छोटू मध्येच म्हणाला. हे मुंबईचे प्रख्यात डिटेक्टिव्ह धनंजय तुझ्याशी बोलत आहेत. हा, धनंजय? आश्चर्याने दामाजी म्हणाला. मी तुमचं नाव ऐकलंय. मी मूळचा मुंबईचाच. धनंजयांनी त्याला बरेच उचकरल्यानंतर, आणखीन थोडी ब्रँडी पाजल्यानंतर दामाजी त्यांच्याबरोबर यायला तयार झाला. दामाजी नंतर तेथे कोणी गेले नव्हते हे धनंजयांनी चटकन ओळखले. दामाजीने प्रथम आपल्या पळशीतील सर्व वस्तू भरून ती खांद्यावर घेतली व तो दाराजवळ जाऊन उभा राहिला. धनंजयांनी टॉर्चच्या प्रकाशात त्या जागेची कसून पाहणी केली. दामाजीचे म्हणणे खरे ठरले. त्या खोलीच्या मध्यभागी बरंच रक्त सांडलं होतं. हे रक्त जे आहे ते शंका नाही, पण अतिशय रक्त सांडलेलं आहे. इतकाच रक्तस्राव झाल्यावर जखमी माणूस उठून पळून जाऊ शकणार नाही. त्याला जबरदस्तीनं कोणी उचलून नेण्याच्या इथे काही खुणा नाहीत. त्यावरून तो माणूस स्वतः उठून गेला हे सिद्ध होतं. आता तुम्ही सांगा, भूताखेरीचे कोणाला जमेल काय? दामाजी म्हणाला. भूतांवर माझा विश्वास नाही, धनंजय म्हणाले. पण तुमच्या डोळ्यावर तर आहे ना? दामाजीनं विचारलं. तो माणूस असता तर तुम्ही म्हणता तसं चालत गेला असता का? खात्रीनं ते भूतच होतं. अंगावर सफेद कपडे घातले होते आणि विशेष म्हणजे ते चांगलं शुद्ध मराठीत बोलत होतं. हा, काय मराठीत बोलत होता? धनंजयांनी आश्चर्याने विचारलं. होय, मी अगदी स्पष्टपणे ऐकलं. या भागात मराठी बोलणारे आहेत कुठे? भूताखेरीज असा कोण चमत्कार करून दाखवणार? तो काय म्हणत होता? भूत म्हणालं, माझी तशी इच्छा नव्हती, मी हे शपथपूर्वक सांगतो, पण मला तसं करणं भागच पडलं. आता मी तरी करू काय? हे शब्द मी ऐकले, दामाजी म्हणाला. ते खात्रीनी भूत नव्हतं. तो तुझ्या माझ्यासारखाच एक माणूस होता. विचार करत धनंजय म्हणाले. दामाजीला एकाएकी प्रेरणा आली. तो म्हणाला, मग साहेब, तो खुनी असला पाहिजे. मान डोलवीत धनंजय म्हणाले. हा तर्क संयुक्तिक आहे. छोटू, दामाजीनं ऐकलेलं जर खरं असेल तर ही खुनाची भानगड आहे स्पष्ट होतं. मराठी भाषा बोलणारा, सफेद कपडे अंगावर चढवलेला, बाबासाहेब देशमुख, छोटू एकदम उद्गारला. तसा तर्क करायला अद्याप काही आधार मिळालेला नाही, धनंजय म्हणाले. कदाचित त्याच्या या गोष्टीशी संबंध नसेलही, पण काही झालं तरी मला देशमुखांचं घर गाठलं पाहिजे. तू इथे राहा आणि तुला आणखीन काही नवीन आढळलं का ते पहा. याचं ठिकाण इथून जवळच कुठेतरी असलं पाहिजे. मी तिथे जाऊन ताबडतोब परत येतो. ठीक आहे. आणि साहेब, मी काय करू? मी तर थांबायला तयार नाही, दामाजी म्हणाला. तू माझ्याबरोबर चल, धनंजय म्हणाले. दामाजीचा त्या प्रकरणात भाग नाही अशी त्यांची खात्री नव्हती, म्हणून त्याला तिथे सोडायला तेही तयार नव्हते. छोटूला तिथे सोडून ते दामाजी सिंह मोटारीने निघाले. दामाजीच्या मदतीनं त्यांनी बाबासाहेबांचं घर शोधून काढलं. दुरून घरात अगदी शुकशुकट आहे पाहून धनंजय म्हणाले. आश्चर्य आहे. त्यात आश्चर्य कसलं? अशा मध्यरात्री निष्कारण जागत कोण बसणार? मला अशी शांत जागा मिळाली तर मी सुद्धा यावेळी गाढ झोपेत असतो. पण म्हणतात ना, नशीब असावं लागतं. त्याच्या चरपट पंजेरीकडे लक्ष न देता धनंजय घराच्या पायऱ्या चढले आणि त्यांनी मोठ्याने हाक मारली. बाबासाहेब. त्यांना प्रत्युत्तर मिळालं नाही. त्यांनी पुन्हा हाक मारली आणि दरवाजा ठोठावला. तरी त्यांना कसली हालचाल दिसेना. बाप रे, आणखीन काहीतरी भानगड दिसते. तुमच्या या ठोठावण्यानं कुंभकर्णही जागा झाला असता, दामाजी म्हणाला. धनंजयांनी पुन्हा दार वाजवलं आणि हाक मारली. कदाचित ते घरी नसतील. काही खरेदीसाठी शिवसागरला गेले असतील किंवा मंडळी बहिरी झाली असतील, दामाजींनी सुचवले. गप्प बस जरा, धनंजय म्हणाले. अहो साहेब, आता तुम्ही काय करताय? त्यांचा हात धरत दामाजी म्हणाला. काय करता म्हणजे? घरात जाणारे आता. तसं करू नका. त्यांच्या परवानगीशिवाय कशाला आत शिरताय? काय म्हणावं तुम्हाला? चला, कारमध्ये बसा. कुठंतरी शहर बाजारात जिथं माणसं असतील अशा ठिकाणी जाऊ. धनंजयांनी त्याचा हात झिडकारला आणि ते आत शिरले. दामाजीला एकटं बाहेर राहण्याची छाती नव्हती, म्हणून तोही मुकाट्यानं त्यांच्या मागे गेला.
बाहेरच्या बाजूला समोरासमोर असलेल्या 2 खोल्या त्यांनी तपासल्या. तिथे कोणीच नव्हतं. सामान सुमानाची काही उलथापालथ झाली नव्हती. सर्व वस्तू जागच्या जागी होत्या. धनंजयांनी फिरून हाका मारल्या, नंदा, शैलाबाई, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मधला दिवाणखाना ओलांडून ते पलीकडे असलेल्या खोलीत गेले. दार लोटून ते आत शिरले. दिवा लावलेला होता आणि बिछाण्यावर नंदाची आई शैलाबाई झोपली होती. तिचे रुपेरी केस विस्कटले होते आणि चेहऱ्यावर हास्य पसरले होते. धनंजयांच्या मागोमाग चोर पावलाने आलेला दामाजी म्हणाले, ही म्हातारणी मेली की काय? नाही, ती झोपली आहे. धनंजय शैलाबाईकडे रोखून पाहत म्हणाले. हा, झोपली आहे? आश्चर्याने दामाजी म्हणाला. आपण इतकी आरडाओरडा केला आणि ती उठली नाही ती? धनंजयांनी पुढे येऊन शैलाबाईंचे डोळे हाताने उघडून बघितले. तिला कोणीतरी गुंगीचं औषध पाजलेलं दिसतंय. दामाजी वेड्यासारखा इकडे तिकडे काही शोधू लागला. त्याचा हात पकडून ते म्हणाले, तू काय करतोय हे? कुठे सुई मिळते का बघतोय. मी जागा आहे की स्वप्नात आहे ते सुई टोचून बघणार होतो. मूर्खपणा करू नकोस. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष घडत आहेत. मी तुला भेटलो आणि तुला इथे घेऊन आलो, बरोबर की नाही? तुम्ही भेटलाय तरी खरं का? बावचळलेल्या नजरेनं त्यांच्याकडे बघत दामाजी म्हणाला, की तुम्हालाही मी स्वप्नातच बघत आहे. त्यानं खरोखरच कोटाला अडकवलेली टाचणी काढली आणि आपल्या मनगटाला टोचली आणि त्याबरोबर तो जोरात ओरडला. अरेच्चा, हे खरंच आहे. त्यानं हात झटकत तो ओरडला. पण त्याच्याकडे लक्ष पुरवण्याची धनंजयांना आता आवश्यकता नव्हती. ते त्याला तिथे सोडून पुन्हा बाहेरील खोल्याकडे आले. ते प्रथम ज्या खोलीत शिरले ती बाबासाहेबांची असावी हे त्यांनी तिथल्या कपड्या लत्त्यावरून ओळखले. बाबासाहेब वाचण्यासाठी चष्मा वापरत होते. तो चष्मा तेथील टेबलावर होता आणि जवळच एक पुस्तक अर्धवट उघडं पडलं होतं. त्यावरून ते वाचत बसले होते व घाईघाईने वाचन थांबवून ते बाहेर पडले असावे हे सिद्ध होत होतं. अंथरूण पसरले होते व त्यावर ते निजले नव्हते हे दिसत होतं. जवळच्या खुर्चीवर एक धोतर अस्ताव्यस्त पडले होते. त्यावरून ते घाईघाईने कपडे चढवून बाहेर पडले असावे असे धनंजयांनी अनुमान केले. जवळच्या खुंटीवर एक विशिष्ट आकाराची चांबडी पिशवी रिकामी लोंबत होती. त्यावरून बाहेर जाताना त्यांनी बंदूक बरोबर नेली हे त्यांनी ओळखलं. नंतर ते नंदाच्या खोलीकडे वळले. नंदा एवढ्या रात्री कुठे गेली असावी? पलंगावर अंथरूण विस्कटले होते व पांघरूण दूर झुगारून दिल्याप्रमाणे पडले होते. यावरून नंदा अंथरुणावर पडली असावी व नंतर घाईने बाहेर पडली असावी असा त्यांनी तर्क केला. नेसत्या वस्त्रानिशी ती गेली यावरून बाहेर जाण्याची तिला घाई झाली असावी या तर्काला पुष्टी मिळत होती. खोलीत काही धडपड आदळापड झाल्याची चिन्ह नव्हती. त्यावरून ती स्वेच्छेने बाहेर गेली असावी असा अंदाज करता येत होता. त्यांनी अंथरुणाला स्पर्श करून पाहिला. ते अगदी थंडगार होते. त्यावरून नंदाला जाऊन बराच उशीर झाला असावा असं त्यांनी अनुमान केलं. बाप आणि लेक इतक्या घाईनं रात्रीच्या वेळी कुठे गेली असावी की एकमेकांचा पाठलाग करत असावी याचा धनंजय विचार करत होते. तोच दामाजीने त्यांना हाक मारली. साहेब, ही म्हातारी आता शुद्धीवर येते. धनंजय धावतच शैलाबाईंच्या खोलीकडे गेले. दामाजीने बरेच कांदे आणले होते व ते ठेचून तो शैलाबाईंना शुद्धीवर आणण्याची खटपट करत होता. शैलाबाई आता हालचाल करत होती. थोड्या वेळानं शैलाबाई उठून बसली. वेड्याप्रमाणे इकडे तिकडे पाहू लागली आणि रडू लागली. पुन्हा दामाजी धावत स्वयंपाकाकडे पळाला आणि अर्धवट भरलेली एक ब्रँडीची बाटली व ग्लास घेऊन आला. तो थोड्या वेळात दामाजीनं स्वयंपाकगृहाची चांगली ओळख करून घेतल्याचं दिसत होतं. त्यानं बरीच ब्रँडी ग्लासात ओतून ती शैलाबाईंना पाजली. ब्रँडीमुळे थोड्याच वेळात शैलाबाईला चांगली तरतरी आली असावी. ती धनंजयकडे बघून म्हणाली, हा, कोण धनंजय? तिनं पदर सावरला आणि दोन्ही हाताने आपले केस सारखे केले. तुम्ही इथे कसे? हे काही कलकत्ता नव्हे आणि हा काय प्रकार आहे? मला बाबासाहेबांनी तातडीचं बोलवणं पाठवलं म्हणून मी इथे आलो. त्यांनी तुम्हाला बोलवलं? पण ते कुठे आहेत? बाबासाहेब घरी नाहीत असं सांगताच शैलाबाईला अतिशय आश्चर्य वाटलं. आम्ही सर्व नियमित वेळी झोपतो व ते अशा रात्रीच्या वेळी कुठे गेले असावेत याचा आपल्याला काही अंदाज येत नाही असं त्यांनी सांगितलं. पण हे असे यावेळी बाहेर कुठे गेले? इथे जंगलात त्यांनी आम्हाला आणलंच कशाला? असं म्हणून शैलाबाई पुन्हा आसवे ढाळू लागले. तुम्ही झोपण्यापूर्वी काही औषध घेतलं होतं काय? हो, झोपीची गोळी घेतली होती. तुम्ही नेहमी त्या गोळ्या घेता काय? काय करू, नाही घेतल्या तर या भयान जागेत मला झोप तरी कशी लागेल? शैलाबाई म्हणाल्या. जवळच्या टेबलावरची एक बाटली उचलून धनंजय म्हणाले, तुम्ही याच गोळ्या घेता का?
शैलाबाईंनं मानेनं होकार दिला. बाटली परत टेबलावर ठेवताना बोटानं तिचं बूच उघडून धनंजयाने त्यातील एक गोळी काढून घेतली. हे काही तिच्या लक्षात आलं नाही. नंदा कुठे गेली? शैलाबाईंनी विचारलं. ती पण घरात नाही आणि कुठे गेली असावी ते समजत नाही. पण शैलाबाई, मला वाटतं आता त्यात घाबरण्यासारखं काही नाही. एखादा बैल नाहीतर घोडा आजारी पडला असेल, अगर तुमच्या नोकरांपैकी कोणाला बरं नसेल म्हणून ते पाहायला ते जाण्याची संभव आहे, नाही का? पण त्या गोष्टीकडे शेषनाथ लक्ष पुरवतो. तो आमचा व्यवस्थापक आहे. अशा करता यांना रात्रीच उठवून न्यायला कोणी धजायचं नाही. कदाचित त्यांनी गडबड किंवा रडारड ऐकून ते स्वतः पाहायला गेले असतील. तुमचे नोकर इथे जवळच राहतात ना? नाही, तसा इथं रिवाज नाही. इथून बऱ्याच अंतरावर त्यांच्या झोपड्या आहेत, ती चिंतायुक्त स्वरात म्हणाली. शैलाबाई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही स्वस्थ पडून राहा. हा दामाजी इथे आहे. तुमच्या नोकरांना बोलवून आणेल. तुम्ही गरम चहा करून घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नंदा आणि बाबासाहेब कुठे गेले याचा मी शोध करतो. पण त्यांनी तुम्हाला इतक्या लांबून का बोलवून घेतलं? इथं काही भयंकर घडलंय की काय? काहीतरी तसं महत्वाचं होतं म्हणून त्यांनी मला बोलवलं. बाबासाहेबांच्या लांबलचक तारेतील काही वाक्य धनंजयांना आठवली. मला आता हे सहन होत नाही, बाबासाहेबांनी लिहिलं होतं. कलकत्त्याला भेटला असताना तुम्हाला सांगायचं मनात आलं होतं. तेव्हा सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मला नागनाथासंबंधी तुम्हाला सांगायचं होतं.